पंचमस्कंध अध्याय 18. भिन्न भिन्न वर्षांचे वर्णन. श्री शुक म्हणाले, भद्राश्व वर्षामध्ये धर्मपुत्र भद्रश्रवा आणि त्याचे मुख्य सेवक भगवान श्री वासुदेवांच्या हयग्रीव नावाच्या धर्ममय प्रिय मूर्तीला अत्यंत समाधिनिष्ठेने हृदयात स्थापित करून या मंत्राचा जप करीत अशा प्रकारे स्तुती करतात. भद्रश्रवा आणि त्याचे सेवक म्हणतात, चित्त शुद्ध करणाऱ्या ओंकार स्वरूप भगवान धर्माला नमस्कार असो. अहो, भगवंतांची लीला मोठी विचित्र आहे, ज्यांच्यामुळे हा जीव संपूर्ण लोकांचा संहार करणाऱ्या काळाला पाहूनही त्याकडे दुर्लक्ष करतो आणि तुच्छ विषयांचे सेवन करण्यासाठी पापमय विचारांत गुंतून आपल्याच हातांनी पुत्र, पिता इत्यादींची मृत शरीरे जाळूनही स्वतः जिवंत राहण्याची इच्छा करतो. हे जन्मरहित प्रभो, विद्वान लोक जग नश्वर आहे असे म्हणतात आणि सूक्ष्मदर्शी आत्मज्ञानी तसे पाहतात सुद्धा. तरी आपल्या मायेने लोक मोहित होऊन जातात. आपण अनादी आहात आणि आपली कृत्ये मोठी आश्चर्यकारक आहेत. मी आपणास नमस्कार करतो. परमात्मन, आपण अकर्ते आणि मायेच्या आवरणाविरहित आहात. तरीसुद्धा जगाची उत्पत्ती, स्थिती आणि प्रलय ही आपलीच कर्मे मानली गेली आहेत. ते ठीकच आहे. ही काही आश्चर्याची गोष्ट नाही, कारण सर्वात्मरूपाने आपणच सर्व कार्यांचे कारण आहात आणि या कार्य-कारण भावापेक्षा आपले शुद्ध स्वरूप सर्वथैव वेगळे आहे. आपले शरीर मनुष्य आणि घोडा यांचे संयुक्त रूप आहे. प्रलय काळामध्ये जेव्हा तमोगुणी दैत्यांनी वेद चोरून नेले होते, त्यावेळी ब्रह्मदेवांनी प्रार्थना केल्यावरून आपण ते रसातळातून आणून दिले होते. अशी अमोघ लीला करणाऱ्या सत्यसंकल्प आपणास मी नमस्कार करीत आहे. हरिवर्ष खंडामध्ये भगवान नृसिंह रूपाने राहतात. त्यांनी हे रूप कोणत्या कारणाने धारण केले होते त्याचे पुढे 7व्या स्कंधात वर्णन केले जाईल. भगवंतांच्या त्या प्रिय रूपाची महाभागवत प्रल्हाद त्या वर्षातील इतर पुरुषांसह निष्काम आणि अनन्य भक्तिभावाने उपासना करीत आहे. प्रल्हाद हा महापुरुषांना योग्य अशा गुणांनी संपन्न आहे. तसेच त्याने आपल्या शील आणि आचरणाने दैत्य आणि दानवांच्या कुळांना पवित्र केले आहे. तो या मंत्राचा जप करून स्तुती करतो. ओंकार स्वरूप भगवान श्री नृसिंहदेवांना माझा नमस्कार असो. आपण अग्नी इत्यादी तेजांचेही तेज आहात. आपणास नमस्कार असो. हे वज्रनखा, हे वज्रदंष्ट्रा, आपण आमच्या समोर प्रगट व्हावे. आमच्या कर्मवासना जाळून टाका. आमचा अज्ञानरूपी अंधकार नष्ट करा. ओम स्वाहा. अभयदान देत आमच्या अंतःकरणात प्रगट व्हा. ओम श्रौम. हे नाथ, विश्वाचे कल्याण होवो. दुष्टांची बुद्धी शुद्ध होवो. सर्व प्राण्यांमध्ये एकमेकांमध्ये सद्भावना उत्पन्न होवो. सर्वजण एकमेकांचे हित चिंतन करोत. आमचे मन शुभ मार्गात प्रवृत्त होवो आणि आम्हा सर्वांची बुद्धी निष्काम भावाने भगवान श्री हरींमध्ये प्रवेश करो. घर, स्त्री, पुत्र, धन आणि बंधू बांधवांमध्ये आमची आसक्ती नसो आणि ती उत्पन्न होणार असेल तर केवळ भगवंतांच्या प्रेमी भक्तांमध्येच होवो. जो संयमी पुरुष फक्त शरीर निर्वाहापुरत्या अन्न वगैरेने संतुष्ट राहतो, त्याला जशी शीघ्र सिद्धी प्राप्त होते तशी इंद्रिय लोलूप पुरुषाला होत नाही. त्या भगवत भक्तांच्या संगतीने भगवंतांचे तीर्थतुल्य पवित्र चरित्र ऐकावयास मिळते, जे त्यांची असाधारण शक्ती आणि प्रभावाचे सूचक असते. त्यांचे वारंवार सेवन करणाऱ्यांच्या कानांतून भगवंत हृदयात प्रवेश करतात आणि त्यांचे सर्व प्रकारचे शारीरिक
आणि मानसिक मळ नष्ट करतात. अशा भगवत भक्तांची संगत कोण करू इच्छिणार नाही. ज्या पुरुषाची भगवंतांमध्ये निष्काम भक्ती आहे त्याच्या हृदयात सर्व देवता, धर्म, ज्ञान इत्यादी संपूर्ण सद्गुणांसह नेहमी निवास करतात. परंतु जो भगवंतांचा भक्त नाही त्याच्यामध्ये महापुरुषांचे गुण कोठून येऊ शकतील बरे? तो तर निरनिराळे संकल्प करून नेहमी बाहेरच्या तुच्छ विषयांच्या मागेच धावत असतो. ज्याप्रमाणे माशांना पाणी अत्यंत प्रिय त्यांच्या जीवनाचा आधारच असते, त्याचप्रमाणे साक्षात श्रीहरीसुद्धा समस्त देह धारण करणाऱ्यांचे प्रियतम आत्मा आहेत. जर कोणी महत्वाभिमानी पुरुष त्यांचा त्याग करून घरामध्येच आसक्त होईल तर त्या अवस्थेत स्त्री पुरुषांचा मोठेपणा फक्त वयाच्या आधारावरच मानला जाईल, गुणांच्या दृष्टीने नाही. म्हणून तुम्ही लोभ, राग, द्वेष, क्रोध, अभिमान, इच्छा, भय, दीनता आणि मानसिक संतापाचे मूळ असलेल्या तसेच जन्म मरणरूप संसार चक्रात ओढणाऱ्या घर इत्यादींचा त्याग करून भगवान श्री नृसिंहाच्या निर्भय चरणकमळांचा आश्रय घ्या.